नमस्कार. आपला परिचय? उमेश पाटणकर. हे गैर आहे ना, तहसील बैंक आहे, जिल्हा बैंक. मोबाईल नंबर 97 13 12 56. आता आपण जे गुजगाव मध्ये आलेलो आहे, माझा परिचय अतुल गोविंदराव देवगरे, राहणार कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. माझं कृषी केंद्र अतुल कृषी केंद्र नावानं, आणि उमेश पाटणकर यांच्या शेतात आलेलो आहे गुजगावला. आता इथं माझा मोबाईल नंबर आहे 99 70 76 96 66. आता इथं मी 20 तारखेला 5:30 वाजता डेमो टाकला होता. 20 तारखेला. तर 20 तारखेला इथं एका टाकीचा डेमो जो दिला तो त्याच्यामध्ये 6 तास लगभग झालेले आहे. बरोबर आहे. बरोबर. 6 तास झाल्यानंतर आता इथं जो मक्का जो आहे ह्या पिंगट आणि थोडंसं तणनाशक मारल्यामुळे थोडी वाढ रुकलेली होती. तर त्याच्यामध्ये यांचा डिमांड युरियावर खूप होता. तर मी यांना असं सजेस्ट केलं होतं का सरदार ॲग्रिकेम कंपनी तुम्हाला त्याच्यासाठी प्रोडक्ट काढलेला आहे, तुम्हाला डेमो देतो आणि रिझल्ट बघून तुम्ही वापरा. मग त्याच्यामध्ये मी काय केलं, 5 औषधी टाकल्या. म्हणजे एक बॅलन्सर, पाण्याचा पीएच आणि टीपीएच स्टोअर करायला, प्लस ॲग्रो स्प्रे लिक्विड मध्ये आहे, मायक्रोडन प्लस नत्र, नंतर पोटॅश गॅलेक्सी नावानं आहे, फास्को सुपर फॉस्फेट नावानं आहे. आपलं फास्को सुपर फॉस्फेटचं कार्य करते. प्लस मी एक कीडनाशक याच्यामध्ये कंट्रोलर घेतलं. आता 5 औषधीचे जे रिझल्ट आहे ते आमच्या शेतकरी बंधूंना थोडं दाखवा का त्याचे रिझल्ट कसे मिळाले. 4 दिवसात आज 4था दिवस आहे, म्हणजे 4 दिवस झाले, लगभग 5वा दिवस निघाला. 5वा दिवस. बरोबर आहे. आपण 20 तारखेला 5:30 वाजता लगभग टाकलेला आहे संध्याकाळच्या टाइमला. पण त्याचे रिझल्ट, त्याचा पोंगा, याच्यामध्ये व्हाईट फ्लाय किंवा बारीक अडी अशी कोण्या प्रकारची दिसून राहिली का तुम्हाला? नाही. पानामध्ये किती गिरनेस पण आहे, कलर फिरवून राहिला. त्याच्यानंतर तुमची चवडीपणा बा पानाची, चवडीपणा बी येऊन राहिली पाना. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर हा जो दंडा आहे, ह्या दंडा किती थोडा जाळा झाला 4 दिवसातच. हा जो प्रकार आहे, ह्या दंडा आणि झाड पोदा कधी तुमचा मजबूत असेल तर तुमचा जो कणूस आहे, जो फळ आहे येणारवालं, तो चांगल्या प्रकारे मोठं होईल. म्हणजे साईज बाज हे काय, ते जळ मोठे होईल, ठोकर होईल. बरोबर. ठोकर येईल. आता साईज बाज बनल्यानंतर उमेशराव, आता त्याच्यात तुम्हाला कणसाची संख्या मोठी होईल, अवरेज बळेल, ह्या सगळ्या गोष्टी उत्पन्नातही फरक पडेल. बरोबर आहे. जिथं आपण टाकला नाही तिथचा आपण व्हिडिओ बघू. जिथं आपण टाकला नाही, आता याच्यामध्ये पिवळेपणा आहे. बरोबर आहे. इथं डेमो टाकला नाही, हे जसं आहे तसंच त्यांचा स्पॉट आहे. बरोबर आहे. पिवळेपणा आहे, पानात साईज मध्ये कमचवळाई आहे. बरोबर आहे. पौद्यामध्ये फरक पहा, बारीक आहे का नाही आहे. हा जो फरक आहे ह्या 4थ्या दिवशी कधी तुम्हाला दिसून राहिला असा प्रकारचा. बरोबर आहे. तर तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगूशी वाटते तुम्हाला? रिझल्टचे मिळून राहिले. सरदार ॲग्रिकेम कंपनीचं जे प्रोडक्ट तुम्हाला दिलं त्याचे रिझल्ट तुम्हाला अच्छे लागून राहिले, चांगले. म्हणजे तुम्ही 4 दिवसात म्हणजे तुम्ही आता जो युरियाचा कॉन्सेप्ट होता तुमच्या डोक्यात, तो राहिला काय? नाही. तो वापरायचा नाही आहे. बरोबर आहे. पण अशा औषधी तुमच्या मध्य प्रदेशमध्ये, बरोबर आहे, प्रत्येक दुकानामध्ये अवेलेबल आहे. बरोबर आहे. तुम्ही कधी प्रत्येक शेतकऱ्यांना कधी जे मी औषधीचे नाव दिले ह्या औषधी कधी युज केल्या, तो मक्का, सोयाबीन, कॉटन, अदर भाजीपाले अशा कधी तुम्ही युज केले तर खूप चांगले रिझल्ट भेटेल. आणि जो 50 किलोचं जे गोणी आहे याच्यामध्ये तुमचं जो मिळून नाही राहिले, शॉर्ट मध्ये शॉर्टेज ऍटम आहे, तर अशा टाइम मध्ये तुम्ही असं कधी लिक्विड फॉर्म मध्ये युज केलं तर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटेल. दिसून राहिलं ना. बरोबर आहे. आता तुम्हाला हे दिसून राहिलं, आपण दाखवायला आलो. 20 तारखेचा जो डेमो आहे, आज आपण जिथं मारला तो दाखवला, जिथं नाही आहे
तोही सर. स्पॉट दाखवून राहिलो, हा. थोडा स्पॉट दाखवा. बरोबर आहे. तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती मोठा फरक आहे, अंतरही होईल आणि ते- अंतर आलेला आहे. हा. तर ह्या शेतकरी बंधूंना तुम्हाला ह्या रिझल्टच्या बाऱ्यात हो, वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे? वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. हो, तर अशा प्रकारचं शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे, एवढीच तुमची विनंती आहे. हो, बरोबर आहे. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद.